गणपती बाप्पा मोरया. चलो दर्शन करते. थांबा एकत्र जाऊ थांबा. हे बघा हे मंदिरचं एंट्रन्स आहे. अमेझिंग व्ह्यू आहे. बघा छोटा दोस्त भेटला आपल्याला इकडचा लोकल. सो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? आय होप सगळे मजेतच असतील. सो मी तुमचा लाडका साई स्वागत करतो आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये व्लॉग इट अप. सो आज पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन फ्रेश व्लॉग, जो की असणार आहे ट्रिप टू पुणे. येस. सो आता वाजलेत पहाटेचे 4:07. आज आहे रविवार आणि आम्ही चाललो आहे पुण्याला. आम्ही म्हणजे मी, मम्मी, बाबा, दीदी आणि भाऊजी. भाऊजी म्हणजे दीदीचे हजबंड. सो आम्ही उलव्याला आलो आहे. उलवे टू पुणा असा हा प्रवास असणार आहे आज. आणि कालच आम्ही उलव्याला आलो संध्याकाळी. दीदी उलव्याला राहते. सो पुणेमध्ये आम्ही काय काय साईटसीन व्हिजिट करणार आहोत, कुठे कुठे थांबणार आहोत, हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. ओके. आणि आपण रोड ट्रिप करणार आहोत आपल्या टियामधून. टिया म्हणजे आपली कार आहे, टाटा टियागो. दाखवतो आहे बघा, इथेच पार्क केलेली गेटच्या बाहेर. ही बघा मस्त अशी फ्रेश धुतली वगैरे आहे, हिला उभी आहे. सो मस्त रोड ट्रिप ब्युटी एन्जॉय करत आम्ही ही ट्रिप करणार आहे. सो पूर्ण व्लॉग पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ते बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि जे जुने मेंबर्स आहेत त्यांना सांगायची गरज नाही आहे. मग येतं ना पुण्याला. चलो गणपती बाप्पा मोरया. जर्नी सुरू झालेली आपली उलवे टू पुणे. सो आमचं फर्स्ट साईट सीन जे असणार आहे ते आळंदी असणार आहे. आळंदी अराऊंड इकडून उलवेपासून 115 किलोमीटरची जर्नी आहे. सो मध्ये आम्ही एक नाश्त्यासाठी ब्रेक घेऊ, वॉशरूम वगैरेसाठी, तेव्हा थांबू आणि मग नॉनस्टॉप जर्नी असेल. येस. सो ड्रायव्हिंग करत आहेत राजेश भाऊजी, पाटी आहे मम्मी, दीदी, बाबा, असे आम्ही 5 जण चाललेलो आहोत. ओके. सो कुठे कसं काय थांबणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो आत्ता जस्ट खालापूरचा टोल आपण क्रॉस केलेला आहे. इथून अजून मॅपमध्ये दाखवतात 2.5 तास तरी जर्नी आहे. आणि पुढे पूर्ण घाटात ट्रॅफिक आहे. सगळेच आमच्यासारखे फिरायला निघालेत वाटतं. सो आत्ता आम्ही ट्रॅफिकमधून सुटलो आहे. ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास. 6:30ला आम्ही होतो ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आणि डायरेक्ट आता खंडाळ्याला बाहेर पडलो आहे. ते 8 वाजले. सो आता तळेगाव इकडे आपण थांबलेलो आहे. अजून इथून आळंदी 1 तासाच्या डिस्टन्सवर आहे. जरा थोडं नाश्ता पाणी, पेटपूजा करू म्हटलं. सो आपली गाडी इकडेच लागलेली आहे, बघू शकता. आणि हे फूड मॉल आहे, इकडे आपण आता नाश्ता पाणी करणार आहोत. ओके. सो नाश्ता पाणी करून निघू डायरेक्ट आळंदीला. चल. येस मंडई, आफ्टर एवढी मोठी जर्नी करून
आपण पोचलेलो आहे आळंदीमध्ये. सो आता बघूया मंदिरात आपल्याला कॅमेरा अलाउड आहे की नाही. ओके चलो दर्शन करते. सो आळंदीची फेमस आहे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर यासाठी. सो माझ्या समोरच मंदिरचं एंट्रन्स आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर आहे इकडे. गर्दी बघू शकता तुम्ही केवढी आहे. थांबा एकत्र जाऊ, थांबा. हे बघा, हे मंदिरचं एंट्रन्स आहे. चप्पल आत जाऊयात. मंदिरमध्ये एंटर करतोय. गर्दी खूप आहे, रविवार असल्या कारणाने गर्दी असेल. कुठून जायचं? चला लाईनीत चला. ही बघा, बघू शकता तुम्ही, ही लाईन आहे एवढी मोठी. ही सरळ मंदिरात जाते. आळंदी म्हणजेच भगवान श्री कृष्ण रचित भगवद्गीता ग्रंथ मराठी भाषेमध्ये आणणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर यांची संजीवन समाधी मंदिर स्थळ असलेले हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यात आहे. अशा या सुंदर संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरच्या काठावर असलेल्या या पावन इंद्रायणी नदीचं दृश्य पाहिलं की जणू मन प्रसन्न होतं. सो नमस्कार परत एकदा. सो मंडळी, आपलं दर्शन झालेलं आहे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरचं. आणि आता समोर तुम्ही माझा व्ह्यू बघू शकता. अमेझिंग व्ह्यू आहे. हा इंद्रायणी नदीचा व्ह्यू आहे, बरोबर ना रे? इंद्रायणी नदी. बघा, छोटा दोस्त भेटला आपल्याला इकडचा लोकल. ओके, सो समोर बघा, घाट आहे एक प्रकारे. आणि दर्शन पण आमचं खूप लवकर झालं. गर्दी नव्हती एवढी, लाईन जेवढी आधी वाटली तेवढी. आम्ही 10:20ला समथिंग आत गेलो आणि 10:40ला बाहेर आलो. पण अनफॉर्च्युनेटली आत मंदिरात कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. सो मी व्हिडिओ काढू नाही शकलो. फोटोज गुगलवर असेल तर मी टाकीन नक्की. ओके, सो येस, व्ह्यू बघू शकता पुन्हा एकदा. हो हो. म्हणजे इंद्रायणी नदीचं दर्शन झालेलं आहे आपलं मस्त. गर्दी नाही, काय नाही. तर नेक्स्ट आपला स्पॉट असणार आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्यामध्ये. सो 2 गोष्टी सांगतो इकडच्या. तर तुम्ही येत असाल आळंदीला तर पुणे एअरपोर्टवरून एक अराऊंड 15 किलोमीटरची जर्नी आहे. आणि पुणे रेल्वे स्टेशनवरून 20-21 किलोमीटरची जर्नी आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही प्लॅन करा. आणि मुंबईवरून बाय रोड तुम्हाला माहितीच आहे, जसं मी आलो 175 किलोमीटरची जर्नी. ओके, सो आता आम्ही इकडून निघतो आहे. थोडी शॉपिंग वगैरे करू, डायरेक्ट भेटू दगडूशेठ हलवाईला. ओके, चलो. समोर बघू शकता दगडूशेठ हलवाईचं गणपती मंदिर आहे. माझा मित्र वेदांत काय बोलतो? बघा बघा वेदांत काय बोलतोय? आलो मी दगडूशेठचं दर्शन आमचं बाहेरून झालेलं आहे. कारण की लाईन बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला लाईन. हे बघा, ॲक्च्युली सुट्ट्या आल्यामुळे सगळेच
आले तो हां म्हणून येस. सो बघू शकता कुठपर्यंत लाईन गेलेली आहे. सो मी एकटा किंवा मित्र असतं तरी काय नाही, पण मम्मी वगैरे बाबा वगैरे पण आहेत. सो एवढ्या वेळ लाईनमध्ये उभं नाही राहायला होणार त्यांना. सो बाहेरून आम्ही दर्शन घेतलेलं आहे. ते थोडंफार शूट केलेलं आहे, पण ते पोलीस ओरडत होते, त्यामुळे बघूया. लेट्स सी. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. 1893मध्ये दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी या मूर्तीची स्थापना केली. हे मंदिर पुण्याच्या बुधवार पेठेत दत्त मंदिरच्या जवळ स्थित आहे. तर दगडूशेठचं आमचं दर्शन मी सांगितल्याप्रमाणे बाहेरूनच झालं, कारण की गर्दी खूप होती. सो तेवढं उभं राहणं शक्य नव्हतं. जेवण पण बाकी आहे. सो बाहेरून दर्शन केलं, मस्त दर्शन झालं. आणि कोणी दगडूशेठला येत असतील तर मी हेच सजेस्ट करीन की इकडे पार्किंगची काही सोय नाही आहे. शनिवार वाड्याची पण पार्किंग शोधता तुमचं म्हणजे वेळ निघून जातो, आणि ती पण पार्किंग फुल असते. सो बेटर आहे की म्हणजे तुम्ही जर ड्रायव्हर आणत असाल तर बेस्टच, नाहीतर कोणतरी एक फॅमिली मेंबरला गाडीत थांबावं लागतं आणि बाकीचे दर्शन करून येतात, मग तो जाऊन दर्शन करतो. जसं आम्ही केलं. मी मम्मी बाबा आम्ही दर्शनाला गेलो, भाऊजी आणि दीदी गाडीतच थांबले, आणि आता ते दोघे दर्शनाला गेलेत आणि आम्ही आता गाडीत थांबले. कारण की हे बघा, मी दाखवतो समोर इकडे काहीच पार्किंगची सोय नाही. बघा, सगळ्यांनी गाड्या अशा लावून ठेवलेल्या आहेत, पण त्यात प्रत्येकात ड्रायव्हर बसलेले आहेत, कारण की ट्रॅफिक पोलीस जागेवर आहेत. सो टो करणार किंवा फोटो काढणार, फाईन वगैरे असतं इकडे. सो तीच ट्रिक यूज करा. ओके. सो आता आपलं नेक्स्ट जे डेस्टिनेशन आहे ते म्हणजे पेठपूजा. सो आधी लंच करू आणि मग आपण थेऊरची जर्नी करू. थेऊर इकडून अराऊंड 1 तासाची जर्नी आहे. सो थेऊरला जाऊ. थेऊरला आपला स्टे आहे, आणि मग बघू कसं लवकर पोचलं तर थेऊरचं मंदिर करू, नाही तर मग उद्या सकाळी करू. ओके. आणि जे पुणे एअरपोर्टवरून येत असतील दगडूशेठला, त्यांना अराऊंड 10 किलोमीटर्स ची जर्नी आहे. आणि जे रेल्वे स्टेशन, पुणे रेल्वे स्टेशनपासून दगडूशेठ गणपती 2 ते 3 किलोमीटरवर आहे हार्डली. ओके. सो भेटूया आता डायरेक्ट थेऊरला. मंडळी, थेऊरला आपण पोचलेलो आहोत अराऊंड 5:45च्या दरम्यान संध्याकाळी. सो आता ऑलमोस्ट काळ पण होत आला आहे. सो आम्ही मंदिर जे आहे ते उद्या विजिट करणार आहोत. सो आता आपण जिथे राहतो आहे तिथे आपण जाऊयात आधी. सो आपण भक्तनिवासमध्ये राहत आहोत इकडे, कारण की इकडे सगळ्यात तेच फेमस आहे. एक लोक म्हणजे सिम्पल लिव्हिंगमध्ये राहतात इकडे, पॉश हॉटेलमध्ये नाही राहत. सो आम्ही पण तेच चॉईस केला. सो चला भक्तनिवासमध्ये एंटर करूया. चलो. सो एक रूम टूर करूया. छोटी साधी रूम आहे, कारण की इथे रूम भेटत नाही. सो भक्तनिवासमध्येच आम्हाला राहावं लागतं आहे, पण मस्त असतात रूम, साधी एकदम सिम्पल, आणि 1 नाईट स्टे. सो नो इश्यूज विथ दॅट. सो येस, रूम टूर करूया. चलो. ही आमची रूम आहे 4 नंबर. आम्ही 5 जण आहोत. सो हे नॉर्मल 4 बेड दिलेले आहेत. इथे वॉशरूम आहे, हे विंडोज आहेत, आणि एक मॅट्रेस देतील आम्हाला. आणि हा जो डोर आहे तो बाल्कनी, मोठी बाल्कनी आहे. बघा, इथून पूर्ण हे सगळं जे आहे ते भक्तनिवासच आहे. हे बघा, ते सगळं ऑलमोस्ट भक्तनिवासच आहेत. सो आपली गाडी पण आपल्या डोळ्यासमोर पार्क आहे, दाखवतो मी. इथे थेऊरला 40 फ्री पार्किंग आहे, फ्री. हे बघा, ही आपली कार खालीच आहे. या बघा, पार्किंग बघू शकता तुम्ही, मोठी पार्किंग आहे एकदम.
जिथे हवं तिथे पार्क करू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. सो आता वाजले आहेत 6:45 सकाळचे. आम्ही मस्त रेडी वगैरे होऊन एकदम मंदिरात जायला तयार आहोत. सो मंदिर इकडे बाजूलाच आहे, भक्त निवासच्या आपल्या समोरच आहे, 2 मिनटं चालत. सो बाबा जाऊन आले सकाळी, बोलले गर्दी नाही आहे. सो लेट्स सी आता गर्दी मिळते की नाही. सो डायरेक्ट मंदिरातच भेटूया आपण. हो, निघालेलो आहे आपण मंदिरात. थेऊरचं चिंतामणीचं इकडे गणपती फेमस आहे. सो समोर बघू शकता माझ्या हे मंदिर आहे. इथून अरे हां, हार घ्यायचं. खूप जास्त गर्दी नसेल. चिंतामणीचं गणपती आत आहे. काहीच गर्दी नाही. 26 जानेवारी असेल म्हणून असेल. मंडळी बघू शकता, काहीही गर्दी नाही आहे. एकदम मस्त दर्शन होणार आहे. समोर दाखवतो, इथे गर्दी असते बघा. ही सगळी सेटअप केलेलं इकडे सगळे काल उभे होते रात्री. काहीच गर्दी नाही. माझं घंटी चालेल. पुणे जिल्ह्यातील थेऊरगाव येथील श्री चिंतामणी गणपती हे अष्टविनायकांपैकी 5वे देवस्थान आहे. कपिल ऋषींची चिंतामणी म्हणजेच चिंतामणी रत्न ही दैवी मणी गणपतीने शोधून परत मिळवून दिली, म्हणून चिंतामणी हे नाव पडले. श्रीमंत माधवराव पेशवे यांनी आजारपणात याच थेऊरला कुटुंबासह वास्तव केले होते. मंडळी दर्शन झालेलं आहे आमचं. हार्डली 2 मिनटात दर्शन झालेलं आहे. पहिल्यांदा असं झालं आहे. सो जे दगडूशेठला आपल्याला आत जायला नाही मिळालेलं तर इथे आत गाभाऱ्यात जाऊन आरामात दर्शन मिळालेलं आहे. सो जे कोणी येणार असतील थेऊर वगैरेला, कधीही प्लॅन करणार असतील तर पहाटेच यावं असं मी सजेस्ट करेन, किंवा सकाळी अर्ली मॉर्निंगला 7 वगैरे वाजता. सो काही लाईन नाही, बघू शकता माझ्या मागे काही लाईन नाही हे. आणि येस, सो आपले तिन्ही दर्शन झालेले आहेत मस्त प्रकारे. फर्स्ट आळंदी, देन दगडूशेठ आणि हे तिसरं थेऊर. सो आज आम्ही रिटर्न निघणार आहोत मुंबईसाठी. सो हा व्लॉग इथेच एंड करतो मी. आणि त्याआधी 2 गोष्टी सांगतो की पुणे एअरपोर्टवरून जर तुम्ही येत असाल थेऊरसाठी तर 20 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि पुणे रेल्वे स्टेशनवरून जर तुम्ही येत असाल तर एक 25 ते 27 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. सो प्लॅन अकॉर्डिंगली. येस, सो हा व्लॉग इथेच एंड करतो. डू सपोर्ट, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.